नमस्कार, मी दीपाली भानुशाली पुन्हा एकदा स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि आमच्या गावाकडे इथे मस्त फ्रेश गावठी मेथी मिळते। तर इथे मी ही मेथीची भाजी आणलेली आहे आणि स्वच्छ निवडून घेतलेली आहे। फक्त पानं मी इथे घेतलेली आहेत मेथीची आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, कापलेली मात्र नाही आहेत, कापायची नाही आपल्याला। त्यानंतर मी एका साईडला तेल गरम करत ठेवलेले आहे। त्याचबरोबर मी एका बाउलमध्ये फ्रेश कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे, कापून घेतलेली आहे कोथिंबीर। आता कोथिंबीरमध्ये मी 2 चमचे इथे बेसन पीठ घालत आहे आणि 1 चमचा मी इथे तांदळाचं पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर मी चवीप्रमाणे इथे थोडंसं मीठ, हळद आणि हिंग घातलेली आहे। आता आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचे। बेसन पीठ त्याच्यानंतर आपण जे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते कोथिंबीरला व्यवस्थित आपल्याला कोटेट करून घ्यायचे आणि थोडंसं आपल्याला गरजेपुरते इथे पाणी घालायचं आहे। खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, जेणेकरून हे मिश्रण पानांना व्यवस्थित कोटेड होईल आणि जाडसर आपल्याला हे ठेवायचं आहे। खूप जास्त जोर लावून आपल्याला हे कालवायचं नाही आहे, वरच्या वरच आपल्याला हे एकत्र करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा भरून मोहन घालायचं आहे, जे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याचा। आता हे साईडला ठेवूया आपण आणि आपण जे मेथी घेतलेली आहे ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। मेथीमध्ये सुद्धा आपल्याला याच पद्धतीने बेसन पीठ घालायचं आहे, पण मी इथे 4 चमचे घातले कारण मेथी माझ्याकडे जास्त आहे। 4 चमचे बेसन पीठ आणि आता 2 चमचे मी यामध्ये तांदळाचं पीठ घालत आहे आणि चवीप्रमाणे मी इथे थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि हिंग घालत आहे आणि व्यवस्थित मी ह्याला एकत्र करून घेत आहे। पानांना व्यवस्थित पीठ एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं इथे पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण जाडसर होईल। खूप आपल्याला कालवायचं नाही आहे हे पीठ, अगदी वरच्यावर आपल्याला हे मिक्स करायचं आहे पाणी घालून। आता हे मिश्रण जाडसर झालेलं आहे, यातसुद्धा आपण तेल घालायचं आहे। मी 1 चमचा इथे तेल घातलेलं आहे। अजिबात सोडा वगैरे आपल्याला इथे घालायचा नाही आहे, फक्त मी तेल घातलेलं आहे। चला आधी आपण कोथिंबीरची रेसिपी फ्राय करून घेऊया। आपल्याला भजीप्रमाणे इथे हे गोळे व्यवस्थित तेलामध्ये सोडायचे आहेत। गोळे अगदी वरच्यावर आपल्याला बोटांच्या साहाय्याने करून सोडायचे आहेत, खूप जास्त प्रेस करायचे नाही आहेत, आपल्याला वरच्यावर गोळे करून तेलामध्ये सोडायचे आहेत। एका साईडने 2 मिनिटभर आपल्याला फ्राय करून घेतल्यानंतर हे फ्लिप करायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 2 मिनिटं आपल्याला हे फ्राय करण्यासाठी लागतात आणि काढताना मात्र आपल्याला गॅस फ्लेम हाय ठेवायची आहे, जेणेकरून जे एक्स्ट्रा ऑइल याच्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे ते रिलीज होऊन जाईल। आणि आपल्याला आता हे क्रिस्पी झाल्यानंतर टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत। बघा किती सुंदर ह्याचं भजी तयार झालेली आहेत। तुम्ही भजी बनवू शकता, स्नॅक्स बनवू शकता। आता ह्याच पद्धतीने आपण जे मेथीचं पानांचं कोटेट करून ठेवलेलं आहे बेसन पिठामध्ये आणि इतर गोष्टी घालून, ते आपल्याला व्यवस्थित इथे फ्राय करून घ्यायचं आहे। 2 मिनिट हे सुद्धा आपल्याला एका साईडने फ्राय करून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा 2 मिनिटभर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। बघा किती सुंदर झालेली आहेत ही आपली कोथिंबीरची भजी, कोथिंबीरचे स्नॅक्स खूपच क्रिस्पी होतात। अगदी 3 बोटांनी आपल्याला इथे या कोथिंबीरच्या रेसिपीचा चुरा झालेला दिसत आहे, एवढं क्रिस्पी होते। न सोडा घालता किंवा आणखीन काहीही क्रिस्पी होण्यासाठी मी इथे घातलेलं नाही आहे, फक्त तेलाचं थोडंसं आपण मोहन इथे घालायचं आहे आणि तळण्यासाठी तेलही आपल्याला इथे खूप जास्त लागत नाही आहे। त्याच पद्धतीने आता आपल्याला ही जी मेथीची भजी आपण तयार करून घेतलेली आहे ती सुद्धा छान क्रिस्पी तळून झाल्यानंतर काढताना आपल्याला 1 मिनिटभर हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत, अर्धा मिनिट 1 मिनिट जसा लागेल तसा। आणि गोल्डन ब्राऊन कलरला ही सुद्धा किती सुंदर दिसत आहे, अगदी क्रिस्पी झालेलं आहे। तेलही खूपच कमी लागलेलं आहे तळण्यासाठी। तर अशी ही पौष्टिक रेसिपी नक्की घरी करून बघा तुम्ही, खूपच सुंदर होते, खूपच क्रिस्पी होते आणि ज्यांना मेथीची भाजी खाण्यासाठी कंटाळा येतो त्यांच्यासाठी तर ही खूपच उत्तम रेसिपी आहे। मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, कडू होत नाही अजिबात। आणि इथे मी कोथिंबीरची जी रेसिपी केलेली आहे ती खूपच सुंदर होते ही रेसिपी आणि मेथीचे आरोग्यदायी खूप सारे फायदेसुद्धा आहेत। तर थंडीच्या दिवसामध्ये मेथी खाल्लीच गेली पाहिजे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।